ट्रेनचा कर्कश हॉर्न वाजला आणि धक्का बसून गाडी सुरू झाली. चला, म्हणजे रुळांवरचं पाणी ओसरलं असावं. आता एकदाचं ऑफिसात पोचू आणि तिथेच पाऊस थांबेपर्यंत मुक्काम करू, असं मी ठरवलं. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता आणि ट्रेन संथ गतीने पाणी कापत चालली होती. इतक्यात मोबाईल वाजला. अननोन नंबरवरून फोन येत होता म्हणून मी लगेचच उचलला नाही. निरखून पाहिल्यावर तो माझाच जुना नंबर असल्याचे कळले आणि अंगावर काटाच उभा राहिला. हाच नंबर असलेला फोन 26 जुलै 2005च्या त्या बरसणाऱ्या शापित रात्री तळघरातील पाण्यात वाहून गेला होता. तो आतापर्यंत थेट अरबी समुद्रात पोचला असेल असे मला वाटले होते. थरथरत्या हातांनीच मी फोन रिसीव्ह केला. हॅलो म्हटलं, पण पलीकडून फक्त भयान उसासेच ऐकू आले. काहीतरी क्रॉस कनेक्शन असेल असं वाटून मी तो फोन ठेवणार एवढ्यात तिचाच ओळखीचा आणि लाघवी आवाज ऐकू आला. सिद्धार्थ, विक्रम अजून जिवंत आहे रे. थरथरत्या हातांनी मी फोन कट केला. ही काय चेष्टा चालवली आहे की मला भास होतोय. माझा मोबाईल माझ्या देखत वाहून गेला होता. प्रियदर्शनीचा मृतदेहही मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. मग हा फोन कोणी केला काहीच कळत नव्हतं. कासवाच्या गतीने पाणी कापत गाडी चालू लागली होती. प्रवासी कंटाळले. मीही डोळे बंद करून शांत राहण्याचा प्रयत्न करू लागलो. पण मोठ्या मुश्किलीने सुकलेल्या जखमेवरची खपली नियतीने अचानक अशी खरवडून काढल्यावर शांत राहायचं तरी कसं. पावसाची संततधार, गाडीचा रटाळ खडखडाट आणि प्रवाशांचा नाराजीचा सूर यातलं काहीच ऐकू न येता फक्त तेच वाक्य मनाला छळत राहिलं. सिद्धार्थ, विक्रम अजून जिवंत आहे रे. विक्रम अजून जिवंत आहे. मला वाटलं होतं तो नीच मनुष्य पूल दुर्घटनेत गाडीसोबत वाहून गेला असेल. एव्हाना त्याची हाडंही क्रूर मगरींनी चघळून पचवली असतील. त्याने प्रियदर्शनी सोबत जे केलं ते अत्यंत घृणास्पद होतं. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात या गोष्टीवर माझा विश्वासच उरला नाही. तसं असतं तर देवाने परीसारख्या सुंदर आणि सालस तरुणीसोबत या राक्षसाची गाठ का बांधली असती. तो जिवंत आहे हे मला त्या दिवशीच कळलं असतं तर मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी त्या हैवानाला पाताळातूनही शोधून संपवलं असतं. पण आता आज 16 वर्ष झाली त्या घटनेला. एवढ्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. 26 जुलै 2005च्या त्या महापुरानंतर मी तो जॉब सोडला. इथे तिथे बरेच अनुभव घेतले. मग ही कायमस्वरूपी नोकरी मिळवली. स्थिर स्थावर झाल्यावर घरचे लग्न कर म्हणून मागे लागले. सोयरीक आणू लागले. पण मी वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ केली. मुंबईत स्वतःचं घर झाल्याशिवाय लग्न नाही, मी निक्षून सांगितलं. घरचे काही काळ शांत बसले. पण 3 वर्षांपूर्वी फ्लॅट विकत घेतला आणि मग द्यायला काही कारणच उरलं नाही. वयही वाढत चाललं होतं. अखेर आईने एक मुलगी पसंत केली. मी फारसा विचार न करता होकार दिला. मनातली प्रियदर्शनीची प्रतिमा तेव्हाही पूर्णपणे मिटलेली नव्हती. प्रज्ञाबरोबर संसार करताना हळूहळू त्या घटनेचा विसर पडू लागला. 16 वर्षांपूर्वी बसलेल्या त्या धक्क्यातून आता कुठे आयुष्य सावरतंय तर हे असं अनपेक्षित वळण आलं. नाही, तो भासच असावा. मी पुन्हा एकदा फोन तपासला. कॉल हिस्ट्रीमध्ये आता तो नंबर नव्हताच. मला हायसं वाटलं. हे माझ्या सुप्त मनाचे खेळच असावेत. पण खरोखरच विक्रम जिवंत असेल तर? असे ना का वरचा बघतोय तोच त्याला त्याच्या कर्माची शिक्षा देईल. कदाचित तो मृत्यूपेक्षाही भयंकर जीणं जगत असेल. प्रियदर्शनीबद्दल अजूनही वाईट वाटतंय.
विक्रमने ठरवल्याप्रमाणे तिच्या खुनाचा आळ माझ्यावर येऊ नये म्हणून ती मृत्यूनंतरही तिथेच घुटमळत राहिली. त्या भयाण बंगल्यात ती बरसणारी शापित रात्र मी तिच्या सोबतीनेच सुसह्य बनवू शकलो. ती जिवंत असती तर त्या सैतानाच्या तावडीतून तिला सोडवून मी हसत हसत तिच्यासोबत पुनर्विवाह केला असता. पण ते नशिबात नव्हतं. तिच्यासारखं नक्षत्र प्रत्येकाच्या आभाळात नसतं. विक्रमला ते लाभलं, पण त्याचं आभाळच फाटकं निघालं. अगदी त्या दिवसाच्या आभाळासारखं भयंकर बरसणारं. गाडी थांबली. स्टेशन आलं होतं. मी खाली उतरलो. कमरे एवढ्या पाण्यातून चालत ऑफिसला पोचलो. संपूर्ण मुंबईला पावसाने झोडपलं होतं. बहुतेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तुरळकच आगगाड्या मंदगतीने धावत होत्या. लोकलचं वेळापत्रक सुरळीत झाल्याशिवाय घरी परतायचा विचारच करायला नको. बहुतेक स्टाफ आज ऑफिसला आलाच नव्हता. जे आले होते ते पावसाने उग्ररूप धारण करण्याआधीच घरी परतले. आता फक्त एक शिपाई होता. सगळे दिवे वगैरे बंद करून तोही बाहेर दाराजवळ डुलक्या घेऊ लागला. ऑफिसमध्ये चहा, कॉफी आणि नाश्त्याची सोय होती. आरामदायी खुर्च्यांवर झोपही छान लागली असती. मी फ्रेश झालो. चहा घेतला आणि खुर्चीवर डोळे मिटून पडलो. किती वेळ झाला असेल कुणास ठाऊक, पण आलं घातलेल्या वाफाळत्या चहाचा गंध नाकापर्यंत पोचला आणि पडून राहणं कठीण झालं. मी कॉफी मशीन जवळ गेलो. कडक चहा कप बशीत मांडलेला होता. ऑफिसमध्ये माझ्याशिवाय कोणीच नव्हतं. त्यामुळे आमचा शिपाई सखारामने तो चहा माझ्यासाठीच बनवलेला असणार असे वाटले. मी एक घोट घेतला. सगळा गारठा आणि आळस उडून गेला. सखाराम इतका फक्कड चहा बनवतो हे मला आजच कळलं. मी उगाचच इतके दिवस मशीनने बनवलेली ती रटाळ कॉफी रिचवत होतो. पण चहा ठेवून हा गेला कुठे? मी ऑफिसभर नजर टाकली. सखारामचा पत्ता नव्हता. कदाचित खाली जाऊन विडी पीत बसला असेल. जाऊ देत. मी चहाचा आनंद घेत खुर्चीवर बसलो. कप खाली ठेवला आणि इतक्यात मागच्या वर्क एरियामधून पैंजण वाजवत कोणीतरी धावत गेल्याचा आवाज ऐकू आला. अंगावर सरसरून काटा फुलला. कोण आहे तिकडे? अजून कोणी थांबलंय का आज ऑफिसात? मी विचारलं, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मी धीर करून त्या अंधारात पाऊल टाकलं. हळूहळू पावलं टाकत केबिन्सची एक एक रांग तपासू लागलो. रिकाम्या खुर्च्यांशिवाय कोणीच नव्हतं. माघारी वळून 10-12 पावले चाललो असेन तेव्हाच पुन्हा एकदा मागे तशीच पैंजणे वाजली. मी पटकन मागे वळलो. पुन्हा अंधारच. इथे नक्कीच कुणीतरी आहे, नाहीतर सखारामला माझी चेष्टा करण्याचा ऊत आला असावा. पण मी थट्टेच्या मूडमध्ये नव्हतो. एकदम रागाने ओरडलोच, सखाराम, सखाराम तू आहेस का तिथे? पण नाहीच. काहीच प्रतिसाद नव्हता. मी तावातावाने मुख्य दाराजवळ गेलो. मेन स्विच ऑन केला. सगळेच्या सगळे दिवे लावले. पूर्ण ऑफिसभर नजर टाकली. मॅनेजरची केबिनही तपासली. माझ्याशिवाय तिथे कोणीच नव्हतं. मग सखारामला शोधण्यासाठी मी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पण दार बंद आहे असं आढळलं. ते बाहेरून बंद केलेलं होतं. मी आत आहे हे विसरून सखाराम घरी निघून गेला की काय? फोन करून त्याला चांगलंच फैलावर घ्यावं म्हणून मी मोबाईल शोधू लागलो. पण एवढ्यातच पूर्ण ऑफिसचे दिवे उघड बंद होऊ लागले. बाहेर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजा कडाडू लागल्या. हा लपंडाव कोण खेळतंय हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं. अंधाराकडे पाहून मी मोठ्याने म्हटलं, प्रिया, मला ठाऊक आहे तू इथेच आहेस. हा लपंडाव आता खूप झाला. समोर ये, आपण बोलूया. एकाएकी सर्व दिवे बंद होऊन फक्त माझ्या डेस्कवरची लाईट सुरू राहिली. मी जाऊन माझ्या खुर्चीवर बसलो. नजर समोरच्या अंधाराकडे होती. मीही तिला भेटायला आतुरच होतो. पण नव्या नवरीसारखी ती फारच वेळ घेत होती. इतक्यात मागून मोगऱ्याचा धुंद करणारा गंध दरवळला. मागोमाग प्रतिध्वनित होणारं एक गूढ हसू. मी खुर्ची गरकन मागे फिरवली. ती तिथेच बसलेली होती.
अगदी तशीच. तिच्यात किंचितही फरक पडलेला नव्हता. तिचा मृतदेह जर मी प्रत्यक्ष पाहिला नसता तर ती या जगात नाही या गोष्टीवर मी विश्वासच ठेवला नसता. त्या शापित रात्री माडीवरच्या खोलीत ती जशी माझ्यासमोर बसून होती अगदी तशीच आताही होती. मधली 16 वर्ष अगरबत्तीच्या धुरासारखी भुरकन उडून गायब झाल्यात असं वाटू लागलं. काही बोलणार आहेस की नुसताच पाहत बसशील? तिने गोड हसत विचारलं. काय बोलू? कशी आहेस असंही विचारू शकत नाही, मी खंत व्यक्त केली. हो, पण मी विचारू शकते ना, कसं आहेस? तिने खेळकरपणे विचारलं. ठीकच आहे म्हणायचं. त्या रात्री बसलेल्या मानसिक धक्क्यातून अजूनही सावरलेलो नाही. धोधो पाऊस पडू लागला की सरींसोबत त्या क्रूर आठवणी अंगावर चालून येतात, घायाळ करतात. मी खिडकीकडे पाहत म्हटलं, तू अजून तसाच आहेस रे, भावनिक, हळव्या मनाचा. या जगात कसा काय निभावून घेतोस तू? आणि हो, त्या रात्रीच्या सर्वच आठवणी क्रूर होत्या काय रे? तिने दुखावलेल्या स्वरात विचारलं. नक्कीच नाही. तुझ्या संसाराची शोकांतिका आणि तुझा मृत्यू हे भाग सोडले तर बाकीचा वेळ तुझ्यासोबत मजेतच गेला. तू बनवलेला चहा, तुझ्या हातचं जेवण, तू स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू आणि तुझी सुंदर सोबत मला आजही भुरळ घालते. त्या रात्रीचा अंत असा चटका लावणारा नसता तर तोच दिवस, तीच रात्र तशीच पुन्हा पुन्हा जगण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार होतो. मी म्हटलं, मला ठाऊक आहे. दार उघडल्यावर आपली पहिली नजरानजर झाली तेव्हाच मला ही ओढ, हे प्रेम दिसलं होतं. तसे सर्वच पुरुष मला एकटक पाहत राहायचे, पण जे तुझ्या नजरेत गवसलं ते इतरांच्या नजरेत कधीच नव्हतं, आणि जे इतरांच्या नजरेत असायचं ते तुझ्या नजरेत नव्हतं. जगण्याने जो खेळ मांडला होता त्यातून मृत्यूने खरं तर सुटकाच केली. विक्रमच्या हातून मेले नसते तर मीच स्वतःचं काहीतरी बरं वाईट केलं असतं. मला माझ्या मृत्यूची खंत नव्हती, पण तू भेटलास ना तेव्हा मात्र खूप खूप वाईट वाटलं. नियतीने मला आणखी एका दिवसाचं जरी आयुष्य दिलं असतं ना तर आज चित्र खूप वेगळं असतं रे. असो, माझं आयुष्य तर संपलं, पण तुझ्या आयुष्याची वाताहत मला होऊ द्यायची नव्हती. म्हणूनच ती शापित रात्र तुझ्यासोबत राहिले. जिवंत असताना जीवाभावाच्या व्यक्तीसोबत जगायचं होतं ते सगळे क्षण तुझ्यासोबत जगले. तुझी साथ सोबत, तुझी मदत, तुझं कौतुक मला लाभलं. श्वासा इतक्या अंतरावर असूनही तू माझ्याविषयी वेडावाकडा विचार केला नाहीस. विक्रमच्या जाचातून सुटण्यासाठी उपाय सुचवत राहिलास. त्या दिवशी देव भेटला असताना तर मी तुझ्यासाठी पुनर्जन्म मागून घेतला असता रे. तिने डोळ्यात पाणी आणून म्हटलं. मलाही भरून आलं होतं. एक मनुष्य आणि एक प्रेतात्मा यांची अधुरी प्रेम कहाणी. दैवानेही काय थट्टा चालवले. तू लग्न केलंस का रे? अचानक भेटलेल्या जुन्या मैत्रिणीसारखं तिने कुतूहलाने प्रश्न विचारला. हो, 3 वर्ष झाली, मी उत्तर दिलं. छान, नशीबवान असेल ती. सगळ्यांच्याच नशिबात असं माणूस नसतं, प्रिया माझी नजर चुकवत म्हणाली. मी तिच्याकडे डोळे भरून पाहिलं. मला भेटल्याचा आनंद, गत आयुष्याची खंत आणि एक अनामिक हुरहुर तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मृतात्म्यांना जिवंत मनुष्यासारख्याच भावना असतील का? आम्हाला कुणी असं पाहिलं असतं तर ती एक प्रेतात्मा आहे यावर विश्वासच बसला नसता त्यांचा. ती बराच वेळ गप्पच राहिली. एक विचारू का? मी शांततेला छेद देत म्हटलं. बोल ना. ती गोड हसली. तू अजून इथे का? म्हणजे तुझीही अशी तडफड का? तुला देवाने कधीच स्वर्गात बोलावून घ्यायला हवं होतं. मी म्हटलं. बोलावणं आलं होतंच. मी गेलेही, चांगले स्वर्गसुखात दिवस काढले. नाहीतर याआधीच तुला येऊन भेटले नसते का? विक्रम अपघातात मेला, तू सुखरूप घरी पोचलास. यापेक्षा अधिक काय हवं होतं मला? पण काल अचानक मला विक्रमच्या जिवंत असण्याबद्दल कळलंय आणि देहाची तडफड होऊ लागली. स्वर्गसुखही टोचू लागलं.
क्षमा करणं हा दैवी गुण आहे असं म्हणतात, पण विक्रमसारख्या नराधमाला माफ करून मिळालेला देव पण मला नकोय. मला फक्त सूड हवाय सिद्धार्थ. विक्रमचा मृत्यूच मला मोक्ष देऊ शकतो, म्हणूनच मी परत आले आहे. मी तुला म्हटलं होतं ना की मृतात्म्यांना सूड घेता येत नाही, अन्यथा सगळे खुनी बलात्कारी एव्हाना नरकात सडत असते. म्हणूनच मला तुझी मदत हवी आहे. माझ्यासाठी इतकं कर, त्या सैतानाचा जीव घे आणि हो, त्याला चांगला छळून मार. मरताना त्याच्या नजरेत मूर्तिमंत भीती दिसली पाहिजे. आपण का मारले जातोय याची त्याला जाणीव झाली पाहिजे. हे बोलताना प्रियदर्शनीच्या डोळ्यात प्रथमच मला प्रेताचा थंडपणा आणि सुडाची आग एकत्रच जाणवली. तिचं हे रूप माझ्यासाठी वेगळंच होतं. ती संतापाने अक्षरशः खदखदत होती. तू म्हणतेस त्याच पद्धतीने विक्रम मरावा असं मलाही वाटतं. त्यावेळी तो जिवंत आहे हे ठाऊक असताना तर मीच गळा आवळला असता त्याचा आणि समाधानाने कैदेत गेलो असतो. पण आता बरंच काही बदललंय प्रिया, मी शांतपणे म्हटलं. काय बदललंय सिद्धार्थ? तुझं लग्न झालंय, जबाबदारी वाढली आहे, हेच ना. मी तुला शब्द देते, त्या शापित रात्री केलं अगदी तसंच तुझं रक्षण करेन. तुझ्यावर कुठलंही संकट येऊ देणार नाही. पण विक्रमला सोडू नकोस, प्रियदर्शनी कळकळीने म्हणाली. ठाऊक आहे प्रिया, पण कितीही झालं तरी हा खूनच, आणि खुनाला कधी ना कधी वाचा फुटतेच. मला माझं काही नाही. तुझ्यावरून अशी कित्येक आयुष्य ओवाळून टाकली असती मी. पण प्रिया, आता मी फक्त माझा नाही. माझी पत्नी प्रज्ञा 9 महिन्यांची गरोदर आहे. तिला कुठल्याही क्षणी इस्पितळात घेऊन जावं लागेल. आज सकाळीसुद्धा महत्त्वाचं काम आहे, म्हणूनच मी या तुफान पावसातही ऑफिसात यायला निघालो. लोकल्स बंद पडल्या म्हणून इथेच अडकलो. पण माझं काळीज घरीच राहिलंय ग. मला माफ कर. यावेळी मी तुझी काहीच मदत करू शकणार नाही. मी निराश होत हात जोडले. ती विजेसारखीच जवळ आली. तेच हात हातात घेऊन म्हणाली, माझंच चुकलं, मला माफ कर. माझं संपलंय, पण तुला तुझं आयुष्य आहे हेच मी विसरले. तुझ्याशिवाय माझं आहेच कोण रे सांगायला. पण तुझ्यावर माझा काहीच हक्क नाही हे मात्र विसरले. मरण आलं तरी माणूसच असतो रे आपण. स्वार्थी पण काही जात नाही. तू तुझं आयुष्य जग. विक्रमला नियती पाहून घेईलच. मी निघते. आपलं लग्न झालं असतं तर माझी घेतली असतीस ना, तशीच प्रज्ञाचीही काळजी घे. पुन्हा भेट होईल असं वाटत नाही, तिने भरलेल्या डोळ्यांनी म्हटलं. मलाही अश्रू रोखता आले नाहीत. तिला पहिलं आणि शेवटचंच मिठीत घेण्याचा मी प्रयत्न केला, पण कवेत फक्त निराकार धूरच शिल्लक राहिला होता. प्रियदर्शनी मला सोडून केव्हाच निघून गेली होती. मग मी कितीतरी वेळ खिडकीबाहेरच्या अखंड पावसाकडे पाहत तसाच बसून राहिलो. पावसाची रिपरिप मला पुन्हा गतकाळात घेऊन गेली. प्रियदर्शनी म्हणते तसं नियतीने तिला आणखी एका दिवसाचं आयुष्य दिलं असतं तर खरंच चित्र खूपच वेगळं असतं. काहीही करून मी नीच विक्रमपासून तिला घटस्फोट मिळवून दिला असता. प्रिया जितकी सुंदर तितकीच कर्तबगार होती. तिने आपला नर्सरीचा व्यवसाय उत्तमच सांभाळला असता. मग तिची इच्छा असती तर आम्ही विवाह बंधनात अडकलो असतो. आणि मग विक्रम जे सुख तिला कधीच देऊ शकला नाही, ज्या सुखाची एक तरी सर मिळावी म्हणून ती आसुसलेली होती, ते सुख मी तिला आषाढातल्या पावसासारखं भरभरून दिलं असतं. संसाराचं स्वर्ग सुख दिलं असतं. तिच्यासारखीच गोड गोंडस बाहुली जन्माला आली असती. गुलाबाचं नाजूक रोपटं वाढवावं तसं तिने तिला सांभाळलं असतं. संसाराचा बगीचा रंगगंधाने सजवला असता. खरंच मी तिला पाहता क्षणीच प्रेमात पडलो होतो. पण हे सुख आपल्या वाट्याला येणार नाही याची खात्री होती. तिचं आयुष्य मात्र तिने फुलासारखं जगावं असं वाटलं. पण तिची कर्मकथा ऐकून चीड आली. त्या क्षणीच तिचा कायमसाठी हात धरावा असं वाटलं. परंतु घरात दडवलेला मृतदेह शंका निर्माण करू लागला.
विक्रमच्या खुनाचा आळ मी प्रियावर घेतला, पण खरं तर घडलं उलटच होतं. विक्रमने मला तिच्या खुनात अडकवण्याची पूर्ण तयारी केली होती, पण प्रियदर्शनीनेच वाचवलं. नाहीतर आज मी तुरुंगात खितपत पडलो असतो, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत. कुणी माझ्यावर विश्वासही ठेवला नसता. म्हणजे खरं तर आज माझ्या आयुष्यात जे काही आहे ते प्रियामुळेच. मग तिचा माझ्यावर हक्क नाही हे कसं म्हणता येईल? माझंच चुकलं. प्रियाला मोक्ष मिळवून द्यायचा असेल तर विक्रमचं मरणं गरजेचं आहे. तो त्या शिक्षेस पात्रही आहे. त्या नराधमाने मागच्या 16 वर्षात काय हैदोस घालून ठेवला असेल कोण जाणे. प्रियाची संपत्ती आपसुकच त्या हैवानाच्या हाती लागली असेल. तो त्या महापुरात वाहून गेला नव्हता, मग त्या रात्री तो परतला कसा नाही? की कुठे अडकून पडला होता? कदाचित दुसऱ्या दिवशी मी तिथून निघून गेल्यावर तो परतला असेल. चहूबाजूंनी पुराने वेढलेले असताना त्याला प्रियाचा मृतदेह लपवण्यासाठी फार काही करण्याची गरजच नव्हती. त्याने तो असाच वाहत्या पाण्यात सोडून दिला असेल. तो कुठेतरी दूर दऱ्याखोऱ्यात नाहीतर धबधब्याखाली वाहत गेला असेल. त्या महाप्रलयात असे कित्येक जण बेपत्ता झाले जे आजतागायत सापडले नाहीत. प्रियाची नोंदही त्याने तशीच बेपत्ता लोकांमध्ये केली असेल. त्याने केलेला निर्घुण खून पचला. तो उजळ माथ्याने आजही समाजात वावरतोय आणि छळलेल्या नाहक मेलेल्या प्रियदर्शनीला मात्र स्वर्गातही समाधान नाही. यापेक्षा मोठा अन्याय कोणता? आपण तिला मदत करायलाच हवी. माझ्या कुटुंबाला माझी यावेळी सर्वात जास्त गरज असली तरी माझं आयुष्यच प्रियाच्या चांगुलपणाची देणगी आहे. आणि हे देणे देण्यासाठी ती मृत्यूपश्चात परतली होती. माझ्यात तर अजूनही जीव आहे. मी निश्चय केला, विक्रमला संपवायचंच. त्याच्यासारखा राक्षस जिवंत राहिला तर आणखी कित्येक प्रियदर्शनींचे प्राण पणाला लागतील. त्याची क्रूर कारस्थानं थांबवायलाच हवीत. त्याने केलेल्या गुन्ह्यांना वाचा फुटायलाच हवी. त्याच्या विरोधात एक जरी पुरावा असता तरी मी आत्ताच्या आत्ता पोलिसात तक्रार केली असती. साक्षीदार तर मी होतोच. पण 16 वर्ष मी गप्प का राहिलो म्हणून पोलीस माझ्यावरच संशय घेतील. विक्रम सही सलामत सुटेल म्हणून त्याची हत्या करणं हाच प्रियदर्शनीला न्याय मिळवून देण्याचा एकमेव मार्ग. असं करून कदाचित मला तुरुंगवास भोगावा लागेल. बहुतेक जन्मठेपच. प्रिया मला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेल, पण तिच्याही प्रयत्नांना मर्यादा आहेच ना. चित्रपटात दाखवतात तसे प्रेतात्मे जादूगारासारखे वाटेल ते करू शकतात असं नाही. हे तिच्याकडे पाहूनच मला कळलंय. नाहीतर तिनेच विक्रमच्या चिंधड्या करून टाकल्या नसत्या का? म्हणजे मी विक्रमला माझ्याच हाताने संपवणं, तेही हाल करून, हाच उपाय. एरवी मी कुठल्याच मनुष्याला किंवा प्राण्याला त्रास दिलेला नाही. ते माझ्या रक्तातच नाही. पण विक्रमने प्रियदर्शनीसोबत जे जे केलं होतं ते ऐकून आलेली चीड मला त्याचा खून करण्यासाठी पुरेशी होती. त्याला संपवायचाच याबद्दल मी पक्का निर्धार केला, पण नक्की कसं हे मात्र अजून ठरत नव्हतं. मी पुन्हा खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस थांबला होता. आभाळ मोकळं असूनही अंधार दाटू लागला, कारण रात्रीचे 8 वाजत आले होते. एवढ्यातच दारावर खुडबुड ऐकू आली. घाईघाईने दार उघडून सखाराम आत आला. माझ्याकडे पाहून अजिजीने म्हणाला, माफ करा साहेब, तुम्ही आत आहात हे विसरूनच गेलो होतो बघा. आमच्या बी चालीत पाणी भरलंय. असा घरून फोन आला म्हणून घाईघाईने दार बंद करून गेलो. खरंच चुकलं साहेब. अहो तुम्ही तरी फोन करायला हवा होता ना. मला आठवलं तसा धावत आलो बघा. साहेब माझी मॅनेजर साहेबांकडे तक्रार करू नका, नाहीतर मला नोकरीवरून काढतील. सखारामने हात जोडले. अरे त्याची काही गरज नाही. मी समजू शकतो. दार उघडं असतं तरी कुठे जाणार होतो मी एवढ्या पावसात. म्हणूनच तुला फोन केला नाही. काळजी करू नको, मी कुणालाच काही सांगणार नाही. मी त्याला आश्वस्त केलं. साहेब तुम्ही खरंच मोठ्या मनाचे आहात, पण आता काही तुम्हाला इथे रात्र काढायची गरज नाही. पाऊस कधीचा थांबलाय. ट्रेन बी रडत रखडत सुरू झाल्यात. तुम्ही घरला जावा.
मी बी इकडचं सगळं आवरून घरी जातो, सखाराम म्हणाला. मी लगेचच बॅग उचलून बाहेर पडलो. तुरळक रिक्षाही धावत होत्या. एक सुदैवाने थांबली. स्टेशनला चला, मी म्हटलं. रिक्षा धावू लागली. मी मोबाईल काढून माझा जुना नंबर डायल केला. पलीकडून हॅलो असा गोड आवाज ऐकू आला. मी विचारलं, प्रिया, विक्रम हल्ली कुठे राहतो?